प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. अध्याय 14. मला पुन्हा बर्फ पाहायचा आहे. चॅप्टर 14. आय वॉन्ट टू सी स्नो अगेन. फ्रेया नावाच्या मुलीने दिवसभर प्रशिक्षण घेण्यासाठी लाकडी चौकटीसह त्या ठिकाणी जाण्याशिवाय काहीही केले नाही. शेतात तिची ट्रेन पाहणारे बरेच लोक होते. ती खरोखरच लोकप्रिय असली पाहिजे, निंगे म्हणाले. हो, तिच्या सर्व चाहत्यांकडे बघा, बाजूने जल्लोष करत आहेत. निंगबी तिच्या सामान्य प्रशिक्षणादरम्यान तिच्यासाठी रुजलेल्या वेगवेगळ्या लोकांकडे पाहताना म्हणाली. प्रशिक्षणादरम्यान सिस्टमने त्यांना सूचित केले की त्यांचे नियंत्रण बदलण्याची वेळ आली आहे. ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ राज्य करा, निंगबी म्हणाला. अहो, शेवटी मला पाहिजे ते बघायला मिळतं, निंगे म्हणाला. दुपारच्या सुमारास फ्रेयाने भरपूर पुस्तके असलेल्या इमारतीला भेट देण्याचे तिचे प्रशिक्षण सोडले, जिथे तिने पुस्तके शोधण्यात सुमारे 1 तास घालवला. शेवटी तिला आवडलेले एक पुस्तक शोधण्यात तिला यश आले आणि ती इमारतीच्या बाहेर पडली. ती परत तिच्या खोलीत आली आणि वाचू लागली. निंगे आता प्रभारी होते आणि ती काय करत आहे याची त्याला उत्सुकता होती. तुला वाटतं ती कथा वाचत आहे? त्याने दुसऱ्या निंगला विचारले. कदाचित. जर मी अशा कंटाळवाण्या ठिकाणी असेन ज्याचे काही करायचे नाही, तर मी देखील करेन, निंगबी उत्तर दिले. ती मुलगी अचानक उभी राहिली आणि तिने आपला उजवा हात समोर आणला म्हणून तिचे डोळे बंद केले. तिने आपले हात थोडे हलवले आणि त्यांच्याकडून बर्फाचे तुकडे पडू लागले. वा, जादू, निंगबी धक्का बसत म्हणाला. हो, थांबा, नाही, ही शेती क्षमता नाही का? निंगे प्रश्न केला. बरोबर, व्हायलाच हवे, निंगबी उत्तर दिले. फ्रेया हळूहळू खाली पडलेल्या स्नोफ्लेक्समधून बर्फाचे शिल्प तयार करू लागल्याचे त्या दोघांनी पाहिले. जसजसे अधिकाधिक बर्फाचे तुकडे पडत गेले, तसतसे ते एका मोठ्या तलवारीने ह्युमनॉइड फॉर्म तयार करण्यासाठी एकत्र आले. तिने आपले हात थोडे हलवले आणि बर्फाचे शिल्प कोठूनही बाहेर गेले आणि त्याचे ब्लेड फिरवू लागले. यामुळे दोघांनाही धक्का बसला. एक कठपुतळी. दोघेही एकदम ओरडले. फ्रेया तिच्या तलवारीकडे चालत गेली. ती बर्फाच्या कठपुतळीला सहजपणे टाळत होती, जी आपली तलवार यमक किंवा कारणाशिवाय फिरवत होती. तिने तलवार घेतली आणि म्यानातून बाहेर काढली आणि म्यान मागे ठेवून बर्फाच्या बाहुल्याकडे चालू लागली. तिने बर्फाच्या कठपुतळीशी लढायला सुरुवात केली, जी एका तीव्र लढाईसारखी दिसत होती. तिने कठपुतळीचे हल्ले टाळले जे त्यांना अशक्य वाटले. वा, ती आश्चर्यकारक आहे, निंगे म्हणाले. निंगबी फक्त गप्प बसून लढत पाहत होता. सुमारे अर्ध्या तासाच्या सततच्या लढाईनंतर फ्रेयाने तिची तलवार पेटवली. बर्फाच्या शिल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि त्याचे असंख्य तुकडे केले. पेक्षा कमी तुम्ही 3400 ऊर्जा मिळवली आहे पेक्षा जास्त. केवळ आवाजाने निंगला प्रचंड ऊर्जा दिली. दिवसभराच्या प्रशिक्षणाने खूप ऊर्जा दिली होती, परंतु कधीही इतकी मोठी नाही. मी झोपलेल्या 3 महिन्यांत ती खूप मजबूत झाली आहे, नाही का? निंगे म्हणाले. मलाही तसंच वाटतं. तसे, ती जादू तिथेच आहे. तुम्हाला वाटते की आम्ही तिचा वापर फक्त ऊर्जा गोळा करण्यासाठी करू शकतो. ते ठीक असावे. बरोबर, निंगबी म्हणाले. कदाचित आपण पुन्हा एकदा झोपलो आणि 1 वर्षानंतर उठलो तर. कदाचित तोपर्यंत आपल्याकडे आणखी एक अनलॉकच असेल. ही एक चांगली कल्पना असेल, बरोबर, निंगे म्हणाले. खरण्य, चला ते करूया. पण मला प्रथम प्रणालीबद्दल प्रश्न आहे. अहो, यंत्रणा, आपण पुन्हा एकटे राहण्यासाठी परत जाऊ शकतो का? निंगबी विचारले. हा चांगला प्रश्न आहे. 6 तास आपल्याला पाहिजे ते करू शकत नाही हे खूप कठीण आहे, निंगे म्हणाले. पेक्षा कमी तुम्ही त्यासाठी दुकान वापरू शकता पेक्षा जास्त. पुन्हा दुकान, निंगे म्हणाले. किती पुढे? निंगबी तसेच तक्रार केली. लेस दॅन दुकान अनलॉक करण्यासाठी कृपया अधिक ऊर्जा गोठा करा ग्रेटर दॅन. सिस्टमने त्या प्रश्नाला जवळजवळ स्वयंचलित प्रतिसाद दिला. दोन्ही निंग्सना आत्तापर्यंत याची सवय झाली होती, त्यामुळे त्यांनी त्यावर फारशी प्रतिक्रिया दिली नाही. ठीक आहे, चला झोपूया. आता कंटाळा आला आहे, निंगबी म्हणाले. हो, यंत्रणा, आम्हाला झोपू द्या. 1 वर्ष होईपर्यंत, निंगेने विचारले. नाही, काय 9 महिने. मग आपल्याला पुन्हा बर्फ पाहायला मिळेल, निंगबी म्हणाले. अरे, ही काही वाईट कल्पना नाही,
मला पुन्हा बर्फ पाहायला आवडेल. अहो यंत्रणा, आम्हाला 9 महिने झोपायला द्या, निंग म्हणाले. पेक्षा कमी पुष्टीपेक्षा जास्त. हळूहळू दोघेही नींद जागे होऊ लागले. 9 महिने उलटून गेले होते, त्यामुळे त्यांना पुढील लाभ अनलॉकच करण्याची अपेक्षा होती. सिस्टीमने त्यांना समजावून सांगितले होते की ओमनी डायरेक्शनल विजन म्हणजे त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची सतत दृष्टी असते. त्यामुळे ते त्यांच्या आजूबाजूला असलेली खोली पाहण्याची त्यांना अपेक्षा होती, पण त्यांनी प्रत्यक्षात जे पाहिले ते पूर्णपणे वेगळे होते. हे असे काहीतरी होते ज्याचे वर्णन केवळ भयानक म्हणून केले जाऊ शकते. असंख्य रडणे आणि किंचाळणे, सर्वत्र फाटलेले मृतदेह, लालरक्त जमिनीतील बर्फाचा बहुतेक भाग मरत आहे. हे काय आहे? निंगी थरथरत त्या आवाजात म्हणाला. हे काय रे? निंग बीही घाबरले. त्यांनी रक्ताळलेली फ्रेया देखील पाहिली, जी आता 9 महिन्यांपूर्वीपेक्षा थोडी मोठी होती. तिने तिच्या झग्याभोवती काळ्या रंगाचा सश घातला होता, त्यामुळे झोपेच्या वेळी ती कोणीतरी महत्वाची बनली असावी. सुदैवाने ती जिवंत होती. निदान सध्या तरी. रणांगणात विसंगत बूम आणि चकमकी झाल्यामुळे असंख्य सूचना त्यांच्या कानात वाजू लागल्या. त्यांनी पटकन सूचना बंद केल्या आणि आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे ते जंगलात होते. दुसरी गोष्ट अशी होती की तेथे बरेच लोक होते जे सर्व जंगलात राक्षसासारख्या प्राण्यांशी लढत होते. तिसरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली की ती भिंत कशाने तरी ढासळली होती आणि तिथे राक्षसांचा जमाव शिरला होता. बूम! आकाशात मोठा आवाज घुमला. दोन्ही निंगांनी लगेचच आकाशात लक्ष केंद्रित केले आणि उडत्या वाघासारखा दिसणारा पुरुषांचा गट लढताना दिसला. फ्रेयाने तिचा हात तिच्यासमोर हलवला आणि तिच्यासमोर 5 सुरेख बर्फाच्या बाहुल्या दिसल्या, ज्यांनी त्यांच्या सभोवतालच्या विविध राक्षस